याचा अर्थ देवाने शाळेच्या नावाखाली चाललेली त्या जोत्याची हरामखोरी उघड केली. अहो भगवंताला काळजी आहेच की. महाराची पोर एका सच्छील भूदेवाच्या वाड्यात. तो भगवंत तरी कसा येऊ देईल? होय हो हो, थोडक्यात वाचलो, पण आता मोठा खर्च करावा लागणार आहे. वाड्याच्या शुद्धीकरणासाठी पूजा ठेवली आहे, समजले काय? पूजेने भागणार नाही, प्रायश्चित्त घ्यावं लागेल. सोवळं नेसून पेठेत घराघरात जाऊन सांगा काय घडलं, कसं घडलं, जरा तिखट मीठ लावून सांगा. हो हो भूदेवांच्या डोळ्यावरची झापडं उघडा बाबा. हो हो, आता बघालच तुम्ही, त्या जोत्याला चांगलीच अद्दल घडवतो, समजले काय? थोडक्यात वाचलात तुम्ही भिडे बाबा, नाहीतर त्या म्हारीण पुरीमुळे नरकात गेला असतात. तिला तापू नका राणबा. हे काय केलं? मला मला शिवलात. इटाळ इटाळ झाला आता. तर काय करायचं? तूर्तास अस्पृश्य शिक्षणाचा विचार सोडून देऊ. खरे तर ते शक्यही नाहीये. नाहीतर आपल्या उद्देशाबद्दल पुण्यात शासनकता निर्माण होईल. आणि अस्पृश्यांना जवळ करण्याची मानसिकता लोकांमध्ये नाहीच. ती निर्माण व्हायला खूप वर्ष जावी लागतील. अरे पण म्हणून काय त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं? ठीक आहे, इतरांना अस्पृश्यांची एवढी अडचण होणार असेल तर अस्पृश्यांसाठी आपण स्वतंत्र शाळा सुरू करू. म्हणजे तू ऐकणारच नाहीस. आम्ही तुझे ऐकतो, मग तू आमचे का ऐकत नाहीस? ज्योती, हेकटपणा करू नकोस. मोरो काय म्हणतो याचा नीट विचार कर. अस्पृश्यांना गुलामगिरीतून मुक्त केलंच पाहिजे. देवाच्या नावाखाली जी विषमता पसरवली जाते, चातुर्वर्ण अबाधित ठेवण्यासाठी जे शास्त्र पुराण कथा कीर्तनातून सांगितलं जातं आणि प्रत्येक जातीला देवाची भीती घालून जे चुकीचं धर्माचरण करायला लावलं जातं, ते नष्ट करायचं असेल तर उजेडाची वेल त्या अस्पृश्यांच्या वस्तीत मोहरलीच पाहिजे. उद्यापासूनच शाळेसाठी जागा शोधायला सुरुवात करतो. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करणारच.